नील लव विद्या भाग 115 आपण बघत आहोत। तिची कविता ऐकून राकेशला सुद्धा थोडंसं डोळ्यात पाणी येतं, पण ती आता पुढे जाईल हे बघून त्याला आनंद होतो। म्हणजे मी काही दिवसांपूर्वी अशाच दुःखामध्ये होतो जी आज पूर्वी आहे हे त्याला रिअलाइज होतं। आयुष्यात प्रेम किती महत्त्वाचं आहे आणि ते नसल्यावर, दूर गेल्यावर किती काही घडू शकतं हे त्याला समजतं। म्हणून तोही म्हणतो की फूल म्हणजे प्रेम आणि फुलाला सुगंध प्रेमाचा। हे मला आज स्पष्टपणे कळालं। हे आपण काल बघितलं, आता पुढे बघू। पूर्वी मात्र भरगच्च पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी माघारी आपले पाय घेत होती। पुढे जाऊ की मागे जाऊ तिला समजेना, पण राकेश जे बोलत आहे ते सगळं खरं आहे। म्हणून ती आता डोळ्यातील पाणी पुसत मागं सरते, त्याच्याकडे बघत त्याला म्हणते, थँक्यू राकेश, आज तुझ्यामुळे माझा जीव वाचलाय, नाहीतर खूप मोठी चुकी करायला मी जात होते। पुढचा काहीच विचार न करता थोडा वेळ मी स्वार्थी आणि स्वतःचा विचार करायच्या नादात जन्मदात्या त्या आईवडिलांचा विचार करायचं सोडून दिलं होतं। पण त्यांचे उपकार विसरून कसे चालेल मला? थँक्यू, आता मी कधीच असा विचार नाही करणार। आणि केलास तर? राकेश तिच्याकडे जात तिला विचारतो, तर मी अगोदर तुला फोन करेल आणि सांगेल की मी जीव द्यायला जात आहे, येऊन मला वाचव। त्याला तिचं हसायला येतं, ती पण हसते। तो तिला बोलतो, इट्स ओके, पूर्वी तू असं केलं ना तरी चालेल, येईल मी तुला वाचवायला। मग तू अर्ध्या रात्री मला फोन कर तरी येईल, पण हो, पूर्वी तुला तर असं मरू देणार नाही मी, कारण मग माझ्यासोबत डोकं लावणारं, भांडण करणारं कुणी राहणार नाही ना। आता ती हसते आणि त्याला सॉरी बोलते की खरंच सॉरी राकेश, मी तुला खूप काही बोलले रागात। म्हणजे खरं म्हणजे मला असं वाटलं तू खूप स्वार्थी ॲटिट्यूड बॉय आहे, म्हणून मी तसं वागले। पण आज कळालं की खरंच तू खूप चांगला मुलगा आहे। आता राकेश इकडे तिकडे बघण्याचं नाटक करतो, जणू त्याने काही ऐकलं नाही, आणि ऐकलं तर त्याचा विश्वास बसत नाही असं। तेव्हा पूर्वी त्याच्याकडे जात त्याला बोलते, काय झालं राकेश? अरे मी काही चुकीचं बोलत आहे का? तेव्हा राकेश बोलतो, अगं पूर्वी तू तर अगदी बरोबर बोलली, पण माझ्याच कानांवर मला आता विश्वास बसत नाही आहे की चक्क तू असं मला बोलत आहे म्हणून। आता ती हसते आणि म्हणते, मी सिरियसच बोलले, त्यामुळं टेन्शन घेऊ नको। आता तो बोलतो, मी पण तुला एक बोलू? ती बोलते, हो बोल। मला पण तू अगदी श्रीमंत बापाची बिघडलेली मुलगी वाटत होती, जिला पैशांचा खूप घमंड आहे, स्वार्थी मतलबी अशी। पण आज कळालं हा तर तुझा सगळा देखावा आहे। तू तर खूप हळवी आहेस, सोज्वळ आहेस आणि मनाने साफ आहे। माझी एक फ्रेंड अगदी तुझ्यासारखी आहे। तुझ्याकडे बघून आता मला तिची आठवण झाली। राकेश विद्याचा चेहरा डोळ्यासमोर आणत बोलतो, फ्रेंड्स। पूर्वी त्याच्याकडे आपला हात पुढे करत त्याला बोलते, ओके फ्रेंड्स म्हणत राकेश पण आपला हात तिच्या हातात देतो। आता दोघं पण म्हणतात, चला मग आता आपण फ्रेंड तर झालो, पण हो राकेश, आज जे झालं ते प्लीज कुणाला बोलू नकोस। ओके ओके मॅडम, राकेश तिला बोलतो, चला आता तुला ड्रॉप करतो घरी। राकेश पूर्वीला बोलतो, पूर्वी लगेचच त्याला बोलते, अरे मी जाईल, डोंट वरी, कार आहे माझी। राकेश तिला बोलतो, अगं तुझी कार तू झाडाला धडकली आहे, लक्ष होतं का तुझं? ती बघून तर मी इथे तुझ्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचलो। अरे हो, ते माझ्या लक्षातच नाही। तेव्हा मन खूप बेचैन होतं, काय घडत होतं काय नाही हे मला काहीच कळालं नाही। चल जाऊ दे, सोड आता तो सगळा विषय। हे बघ, जे होईल ते चांगलं होईल असा विचार करायचा आणि पुढे जायचं। मागे झालं गेलं, गंगेला मिळालं असं वागायचं। सगळं काही विसरून जा आता आणि आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न कर। तेव्हा पूर्वी बोलते, इतकं सोपं असतं का रे कुणाला विसरून पुढे जाणं? आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करतो, त्याच्यासाठी सगळं काही सोडून द्यायला तयार असतो, पण त्या व्यक्तीला त्याचं काहीच नसतं। तो तर सगळं काही विसरून आयुष्यात पुढे जातो। मला खूप वेळ लागेल, खूप वेळ त्याला विसरण्यासाठी, पण मी विसरेल, नक्की विसरेल। पूर्वी डोळ्यात पाणी आणत त्याला बोलते। राकेश पण तिला बोलतो, हे बघ,
तुझ्या लाईफमध्ये जे घडलं ते हजारो मुलामुलींच्या आयुष्यामध्ये घडत असतं ग. मग ते लोक जगायचं सोडतात का? नाही ना. सगळं विसरून नव्यानं सुरुवात करतात. आयुष्य असंच असतं. मीही तुझ्यासारखा होतो, पण आता मी खूप जास्त प्रेम स्वतःवर करतो. दोघंही आता एकामेकांना बघतात. चल आता उशीर होतोय, तुला ड्रॉप करतो. चल. आता दोघे पण गाडीकडे जातात. राकेश पटकन जाऊन पूर्वीसाठी कारचा दरवाजा उघडतो. ती पण आपल्या कारमधून आपला मोबाईल घेत राकेशच्या गाडीत बसते आणि आपल्या पियेला फोन करून गाडी घरी पोहोचवायला लावते. आता राकेश पूर्वीला घेऊन ती सांगेल त्या रूटने गाडी घेत असतो आणि दोघं पण गप्पा गोष्टी करत पूर्वीच्या घराच्या रस्त्याने निघतात. इकडे नीलविद्या पण घरी आलेली असतात. नीलच्या मॉमने छान जेवण मेडकडून बनवून घेतलं होतं. नीलविद्या आल्याबरोबर त्या विद्याकडे बघून म्हणतात, बेटा विद्या, माझ्या मुलाने काही त्रास तर दिला नाही ना तुला? विद्या मानेनेच नाही असं म्हणते. नील खुश होताच पण नाराज पण दिसत होता. तितक्यातच घरात रुद्र आणि डॅड पण येतात. मॉम, खूप भूक लागलीये, चल जेवण करूया म्हणत रुद्र सोफ्यावर येऊन पडतो. अरे बेटा, आधी फ्रेश होऊ नये, नंतर आपण जेवण करू, मॉम त्याला बोलते. डॅड रुद्राकडे बघून हसतच म्हणतात, बेटा इतक्यात दमला, इतका मोठा बिझनेस कसा सांभाळशील मग? डॅड, अजून लागता लागेल की सवय मला, काळजी नका करू, रुद्र आलास देत बोलतो. आता रुद्र उठतो आणि फ्रेश व्हायला जातो. तोपर्यंत विद्या नील पण आपलं आवरून खाली येतात. सोफ्यावर नील येऊन शांत बसून मोबाईलमध्ये बघत असतो. विद्याला खूप आनंद झाला होता. पूर्वी फायनली नीलपासून दूर झाली होती, पण म्हणतात ना, तिचा जीव नीलमध्ये लागून होता की माझा नील खूप त्यामुळे नाराज आहे. स्वतःला काहीतरी दोष देत बसणार. आणि नील पण मनातून खूप खुश होता, पण त्याला पूर्वीला गमवायचं पण दुःख फार होतं. त्याला सारखं ती बोललेलं आठवत होती. ती त्याला जे म्हटली ते आठवत होतं, पण त्याला पूर्वीला गमवायचं पण दुःख फार झालं होतं. त्याला सारखं ती बोललेलं आठवायला लागलं होतं. ती त्याला जे म्हटली ते आठवतच होतं. तिची त्याच्याकडे शेवटची मिठी मागणं आठवत होतं. आणि दोघं पण पहिल्यांदी असं स्वखुशीने गळ्यात पडलेलं होतं तेही आठवत होतं. त्या 2 मिनिटात त्याला आपला सगळा पास्ट आठवत होता आणि तो खुश होता की पूर्वी आता तिच्या लाईफमध्ये पुढे जाणार आहे. पण त्याला एक तिची गोष्ट खटकली होती. ती म्हणजे जेव्हा त्यांनी मिठी मारली आणि तो तिला बाय करून निघाला, तेव्हा पूर्वी खाली बसून जे काही रडली होती ते त्यानं समोरील कारच्या मिररमध्ये बघितलं होतं. आणि म्हणून तो दुःखी होता की पूर्वी तयार तर झाली, पण जर तिनं काही वाईट पाऊल उचललं तर? बस हेच त्याला त्रास देत होतं. इकडे विद्या नील जवळ जात त्याला बोलत होती, काहीच वाईट होणार नाही आणि वाईट विचारही करू नकोस, काहीही होणार नाही, सगळं काही नीट होणार. तो तिला स्मित हास्य देत बोलतो. मॉम नील आल्यापासून त्याच्याकडे बघत आहे, पण त्यांना काय विचारलं हेच कळत नाही. तितक्यात त्या डायनिंग टेबलवर सगळ्यांनाच बोलवतात. सगळे येतात, बसतात. रुद्र तर जेवणावर तुटून पडतो. डॅड पण सुरू करतात. नीलविद्या हॉटेलमधून तसेच आले होते म्हणून ते पण जेवण करतात. मॉमला नीलचं काहीतरी बिनसलं आहे हे समजतं, पण त्या जेवण झाल्यावर विचारू, सगळे जेवण करून मग, असा विचार मनात करतात आणि बोलतात. रुद्र जेवण करून ढेकर देतो आणि भरलं पोट एकदाचं असं म्हणतो. सगळे त्याच्याकडे बघून त्याला हसतात. आता रुद्र मॉमकडे बघतो तर मॉम त्याला डोळ्यांनीच नीलकडे बघ म्हणून सांगतात. आता नील आपलं पाणी पिऊन उठणारच होता की रुद्र तिथे जाऊन त्याला मागूनच बिलगत विचारतो, काय झालं दादा? सॉरी, आज खूप शांत आहे आपली. तेव्हा रुद्र नीलकडे बघतो आणि डोळ्यांनीच त्याला बोलतो, खूप काही आहे, पण कसे? तितक्यात विद्या त्याला बोलते, आई बाबा आज पूर्वी भेटली होती. आता रुद्राच्या लक्षात येतं नील का शांत होता. मॉमला पण लक्षात आलं आपल्या मुलाचं काय बिनसलं ते. नील बेटा काय झालं? डॅड लगेच पुढे येत म्हणाले. विद्याला माहिती होतं नील काही बोलणार नाही,
मग तीच सुरू होते आणि पूर्वी तिथून बाहेर जाईपर्यंत घडलेला सगळा प्रकार ती सांगते. पुढे काय झालं हे तर नीलच सांगू शकतो असंही ती म्हणते. आता नील पण आपला श्वास रोखून आपल्या फॅमिलीला पूर्वी काय बोलली, मूव्ह ऑन करायला तयार झाली ते सगळं काही सांगून मोकळं होतो. तेव्हा रुद्र आणि मॉमला खूप आनंद होतो. अरे वा, ही तर गुड न्यूज आहे. मॉम रुद्र असे बोलतात. मग असा नाराज का बाळा? डॅड त्याच्या खांद्यावर आपला हात ठेवत बोलतात. मी पण खुश आहे तिच्यासाठी. मला छान वाटलं की आता ती पुढे जाण्याचा निर्णय घेत आहे. पण तो बोलता बोलता शांत झाला. पण काय बेटा? मॉम नीलकडे बघत म्हणाली. पण मॉम, तुला वाटत नाही आपली पण थोडीशी चुकी आहे ते? आपण चुकीचं केलंय तिच्यासोबत म्हणून मला वाईट वाटत आहे. म्हणजे बाळा, काय म्हणायचं आहे तुला? मॉम पण भावूक होतच त्याला म्हणाली. मॉम, मला काय म्हणायचं आहे हे तुला समजलं आहे, पण तू स्पष्ट बोल ना बेटा. असं मला म्हणायचं आहे. मॉम, वाईट केलं आपण तिच्यासोबत. मी प्रेम केलंय तिच्यावर कधी काळी, खरं प्रेम. पण बदल्यात मी काय दिलं तिला? दुःख सोडून. खूप रडताना बघितलं आहे आज मी तिला. खूप वाईट वाटलं मला. माझी खुशी विद्यात आहे, तिनं ॲक्सेप्ट केलं. पण तिचं काय मॉम? तिचं काय? तुला नाही वाटत आपण जे केलं होतं ते चुकीचं होतं? हो, मला माहिती आहे मी जे केलं ते चुकीचं होतं. पण त्यासाठी मी आता काय करू की तुझं गिल्ट कमी होईल? मी जे सांगेल मॉम तू खरंच करशील? हो बेटा, करेन मी. मॉम त्याच्या नजरेत बघतच त्याला बोलते. नील लगेच तिला मिठी मारत बोलतो, आय लव्ह यू मॉम. आता सांग काय करू मी? मॉम लगेचच त्याला विचारतात. नील बोलतो, मॉम तेव्हा तू जे केलं, तिला जे काही बोलली त्या सगळ्यांसाठी तू हात जोडून पूर्वीची माफी मागशील माझ्यासाठी प्लीज. आता रुद्र, डॅड एकटक त्या दोघांकडे बघतात. विद्या तर शांत, पण ते सगळंही बघत होती. ज्यात नील खुश त्यात ती खुश असं तिचं होतं. आणि नीलने पण पूर्वीबद्दल बोलत होता. विद्याला ते सगळं काही पटलं होतं. म्हणून तिला पण कुठेतरी हेच वाटत होतं की आपल्या आईनं तिची माफी मागावी. कारण विद्याला मॉमने किती त्रास दिलाय आणि त्यानं विड्याचे मन पण किती दुखवले होते. किती त्रास झालाय तिला यावरून विद्याला पूर्वीला पण किती त्रास झाला असेल हे कळतं. म्हणून पूर्वीसाठी विद्या पण वाईट वाटलं होतं. आता अनिल परत शांत झालेला आपल्या मॉमला विचारतो, सांग ना मॉम, मागशील पूर्वीची माफी? आता मॉम नीलपासून लगेच बाजूला होते आणि शांत अशी उभी राहते. मॉम बोल ना ग. नील परत एकदा आपल्या मॉमला विचारतो. आता काय झालं वैशू, बोल ना. नील काहीतरी विचारत आहे ना तुला. तू जे केलं आहे ते चुकीचं होतं. त्यात काय झालं तर तू माफी मागितली तर? अजून पण मॉम शांतच होती. आता रुद्र पण बोलतो, मॉम दादा आणि डॅड दोघं पण एकदम बरोबर बोलत आहेत. मलाही तेच वाटतं. विद्या पण तसंच बोलते. पण मॉम मात्र शांत अजून उभीच होती. काहीतरी विचार करत होती. तुम्हाला काय वाटतं मित्र आणि मैत्रिणींनो? नीलच्या मॉमने माफी मागायला हवी किंवा नाही विद्याची? आणि राकेश पूर्वीची लव्ह स्टोरी पुढे ऐकायला आवडेल ना? चला कॉमेंट करून मला जास्तीत जास्त सांगा. आणि हो, आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी आनंदित राहा आणि खुश राहा आणि आपल्या चॅनलला भरभरून असं प्रेम देत राहा. धन्यवाद.